नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक लाडक्या बहिणींची एक मागणी होती की ई-के-वाय-सी करण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने सबमिट करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून द्या आणि त्या संदर्भातील एक मोठी अपडेट आता समोर आली आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर या ठिकाणी आता आपण आलोय। हे बघा, या ठिकाणी ladkibaheen.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही देखील कालपासून जर वेबसाईट चेक केली असेल तर वेबसाईटमध्ये एक महत्त्वाचा त्या ठिकाणी बदल झालेला आहे आणि या बदलामुळे लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी येण्याची मोठी शक्यता निर्माण झालेली आहे। लाडक्या बहिणींना आपल्याला माहिती आहे की आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी आदितीताई तटकरे यांनी बोलताना सांगितलं होतं की वेबसाईटवर देखील आम्ही लवकरात लवकर अपडेट करून बदल आणणार आहोत आणि त्या संदर्भातीलच प्रक्रिया आता सुरू झाल्याचं दिसत आहे। कारण आता बघा, लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर आल्यानंतर आपण खाली या ठिकाणी आपल्याला ऑप्शन यायचा की ई-के-वाय-सी करण्यासाठी इथे क्लिक करा आणि त्याच ठिकाणी आता काय दाखवतंय तर तिथे आता स्पष्टपणे येत आहे की ई-के-वाय-सी इज करंटली अंडर मेंटेनन्स। म्हणजे याचा अर्थ काय आहे ते समजून घ्या की लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सीची वेबसाईट आता मेंटेनन्समध्ये आहे म्हणजेच याचा अर्थ काय होतो की लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर आता काही ना काही या ठिकाणी अपडेटचं काम सुरू झालेलं आहे। आणि हे अपडेट काय असेल तर हे अपडेट लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी करण्यासाठी आता ऑनलाईन पद्धतीने देखील तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करता येतील अशी दाट शक्यता निर्माण झालेली आहे। आणि ही जर झालं तर हा लाडक्या बहिणींसाठी खूप मोठा प्लस पॉईंट असणार आहे। कारण लाडक्या बहिणींनी वारंवार सांगितलं की अंगणवाडी सेविका आमचे डॉक्युमेंट्स घेत नाही आहेत, आम्ही अंगणवाडी सेविकांकडे कागदपत्र घेऊन गेल्यानंतर त्या स्पष्टपणे सांगत आहेत की आम्ही कागदपत्र घेणार नाही, आम्हाला कोणतीही माहिती आली नाही। या संदर्भात सरकारने आपल्याला माहिती आहे की GR किंवा परिपत्र देखील काढले होते आणि या परिपत्रकामध्ये नमूद केलं होतं की अंगणवाडी सेविकांनी त्या ठिकाणी डॉक्युमेंट जमा करून घ्यावीत, परंतु तरी देखील अंगणवाडी सेविका त्यांचे डॉक्युमेंट्स जमा करून घेत नव्हत्या। परंतु आता याच पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्त्वाची अपडेट आहे। वेबसाईटवर आता अपडेट किंवा मेंटेनन्सचं काम सुरू झाले आहे, वेबसाईट बंद झालेली नाही। अनेक लाडक्या बहिणींनी प्रश्न विचारला की ई-के-वाय-सी करण्यासाठी ऑप्शन येत नाही, वेबसाईट बंद झाली का? तर वेबसाईट अजिबात बंद झालेली नाही आहे। वेबसाईट आता अपडेटचं काम सुरू आहे, मेंटेनन्सचं काम सुरू झालं आहे आणि वेबसाईट पुन्हा एकदा उद्या परवापासून किंवा उद्यापासूनच सुरू होईल किंवा आज संध्याकाळी देखील सुरू होऊ शकते। आणि झाल्यानंतर या ठिकाणी मोठी शक्यता आहे की लाडक्या बहिणींना यामध्ये वेबसाईटवरच आता त्यांचे डॉक्युमेंट्स अपलोड करता येतील आणि डॉक्युमेंट्स अपलोड करून त्यांची ई-के-वाय-सी पूर्ण होईल। आता ही ई-के-वाय-सी डॉक्युमेंट्स अपलोड, तुम्ही म्हणाल नक्की विषय काय आहे तर हा विषय फक्त कोणत्या महिलांसाठी आहे तर लक्षात घ्या, ज्यामध्ये ज्या महिला विधवा आहेत, घटस्फोटित आहेत, परित्यक्त्या आहेत, ज्यांना पती सोबत राहत नाहीत, असे विविध अडचणी आहेत, त्याच महिला आहेत ज्यांचे पती सोबत आहेत, ज्यांना वडील आहेत, त्या लाडक्या बहिणी स्वतःच्या पतीच्या आणि वडिलांचा त्या ठिकाणी OTP घेऊन तुमची ई-के-वाय-सी करू शकता। त्यासाठी तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत मुदत आहे आणि ती मुदत तुमची कायम राहणार आहे। 31 डिसेंबरच्या आधी तुम्ही तुमची ई-के-वाय-सी करून घ्या। हे मी कुणासाठी बोललो तर ज्या महिलांना पती आणि वडील नाही आहेत म्हणून डॉक्युमेंट अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचे होते, त्यांच्यासाठी वेबसाईटवर अपडेटचं काम सुरू झालेलं आहे। आणि असं दिसत आहे की लाडक्या बहिणींना सरकार त्या ठिकाणी लवकरच गुड न्यूज देऊन या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने डॉक्युमेंट देखील अपलोड करता येतील। तुम्हाला काय वाटतं, ऑनलाईन पद्धतीने डॉक्युमेंट अपलोड करायचं लवकरात लवकर सुरू व्हावे का? हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच अपडेटसाठी आणि याबाबतची अधिकृत माहिती आल्यानंतर व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।